गणेश मुलकर खालीकर याला बोलवलं नाही, निमंत्रण दिलं नाही, स्वतःची प्रॉपर्टी समजूनच उद्घाटन करताय. आता काल 300-400 जणांना तुम्ही हे दिलेले आहेत निमंत्रण, आता कसं बघताय असं? मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्यक्रम आहे आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे 8,000 लोक फक्त पोचू शकणार आहे. त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणं मिळतील, काहींना नाही मिळणार, ते नंतर जातील. त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणं वगैरे हे काही मोठा विषय नाही आहे. आपल्या सगळ्यांना जो हिंदू आहे, भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे, भारताची मानकं जो स्वतःची मानकं मानतो, अशा प्रत्येकाला निमंत्रण मिळो का न मिळो राम मंदिराचा आनंदच झाला पाहिजे आणि होणारच आहे. शक्य झालं तर प्रभू रामचंद्रांनाच तुम्ही 2024 निवडणुकीत उभं करणार आणि त्यांचा या सगळ्याचा राजकीय फायदा घेणार अशी एक टीका तुमच्यावर केली. गणेश, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आजचा दिवस काही या राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायचा नाही आहे आणि काही वाचाळवीर आहेत आपल्या राज्यामध्ये, ते बोलतात पण त्यांच्या बोलण्याला कोणीच महत्त्व देत नाही. मला हेही माहिती आहे की तुम्ही महत्त्व देत नाही, फक्त तेवढा स्लॉट एक मिळतो तुम्हालाही, आपलं जसं थोडा वेळ काढायचा असतो म्हणून तुम्ही आपलं ते घेत असता, तुम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे सोडून द्या. आज आपण राजकीय बोलायचंच नाही आहे. भाऊ, पण मंदिर विषय हा आधी फार सौजन्याने सगळे आनंदोत्सव साजरा करायचे, पण आता हे विषय राजकारणाबद्दल बोलले जाते. थोडंसं म्हणजे राजकीय म्हणून नाही, पण एक वैयक्तिक म्हणून म्हणलं की आपल्या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचा विचार. बघा, आमच्याकरता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे. आम्ही नेहमीच हे सांगितलं आहे की मंदिर हा राजकारणाचा, निवडणुकीचा विषय नाही. शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे, ते आराध्य दैवत आहे आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही, तर तुम्ही कोण आहात. याकरता ती एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर, ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून. आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही, मंदिर तर अनेक आहेत. हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे. गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे सांस्कृतिक, ते त्या ठिकाणी स्थापित केलं आहे. प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय. 20 वर्ष संघर्ष केला, त्या संघर्षाकडे आज कसं बघतो? मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो. त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चालला आहे, अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या. या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो, तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे. आणि म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे. टीकाकार किती जरी टीका केला तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो, कारण लोकांचा तेवढा उत्साह आहे. साहेब, या देशातनं मी तुम्हाला सांगतो, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही. प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात, रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही. आणि मी तुम्हाला हे सांगून देतो, राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत नाही. प्रभू श्री रामचंद्र की लोक उत्स्फूर्तपणे करतात. म्हणजे निमंत्रणावरून जो वाद सुरू झालेला आहे, उद्धव ठाकरेंना नाही किंवा इतरांना दिले हा सगळा असं आहे, कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहीत नाही. पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलं आहे, पवार साहेबांनी गेलं, मला माहीत नाही, खरं खोटं माहीत नाही. आणि मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, निमंत्रण येऊ का न येऊ, राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण आहे. दुसरा मुद्दा, जरंगे पाटील 20 तारखेला जे मुंबईला येणार आहेत, तर त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार, असा सगळा जो प्रकार आहे, हा प्रश्न आपला महत्त्वाचा आहे. पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.